भिडेवाड्यातील शाळेचा प्रस्ताव बारगळणार असल्याची चर्चा आहे। कारण भिडेवाड्यामध्ये शाळेऐवजी म्युझियम होणार आहे असं सूत्रांकडून कळत आहे। भिडेवाड्यात शाळा बनवण्यात अडचणी येत आहेत असं आता सूत्रांकडून कळत आहे। पार्किंगची सोय नाही, तसंच आजूबाजूला शाळा असल्यानं मुलं येतील का या संदर्भात शंका आहे। त्यामुळे म्युझियमसाठी बजेटही मंजूर झाल्याचं कळत आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, खरं तर भिडेवाड्यात शाळा सुरू होणार ही बातमी समोर आल्यावर या बातमीचं सर्वत्र कौतुक सुद्धा झालेलं होतं। मुळात या उपक्रमाचं कौतुक करण्यात आलेलं होतं, पण आता मात्र भिडेवाड्यात वर्ग भरणार नाहीये असं कळतंय, त्याऐवजी म्युझियम होणार आहे अशी बातमी समोर आलेली आहे। नेमकं काय घडलेलं आहे आजच्या बैठकीत भुजबळांच्या आणि अजित पवारांच्या? नक्कीच अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे, कारण की गेल्या वर्षभरापूर्वीच भिडेवाडा इथे राष्ट्रीय शाळा होणार अशा पद्धतीची घोषणा छगन भुजबळ यांनी सुद्धा केलेली होती। अजित पवारांनी सुद्धा याचा आढावा घेतलेला होता। मात्र महापालिकेने जी माहिती आता अजित पवारांना दिलेली आहे त्यामध्ये अनेक अडचणी या ठिकाणी शाळा उभा करण्यासाठी येतात, कारण की शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये हा सगळा भाग आहे आणि त्यामुळे तिथं पार्किंग असेल किंवा अन्य गोष्टी असेल यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येतात। त्या भिडेवाड्याच्या बाजूच्या जागांचं जरी भूसंपादन झालं असलं तरी मात्र जागा आहे ती अपुरी पडते आणि त्याचमुळे या ठिकाणी शाळाऐवजी म्युझियम आता होणार आहे अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। आणि आत्ताच जी बैठक अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या विधान भवनामध्ये सुरू आहे, या बैठकीमध्ये या म्युझियमसाठी सुद्धा बजेट मंजूर झाल्याची माहिती आहे। पण ते बजेट नेमकं किती आहे, त्याचा आकडा काय आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही। मात्र थोड्याच वेळात याबद्दलची घोषणा आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार करू शकतात आणि त्यामुळे याच भिडेवाड्यामध्ये आता शाळा नाही तर म्युझियम उभं राहणार आहे अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे। निश्चित अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।